तर आता आम्ही करणार आहोत ताकाची कढी. मिक्स भाजी बरोबर ताकाची कढी आहे. बेसन पीठ घातलेलं आहे. बोल. मला आवडते. थोडा वेळ ठेवायचं आहे. फोडणीला घालून फोडणीला बघा आलं, लसूण आणि जिरं बारीक करणार. आलं, लसूण, जिरं जिरं. हे बघा हळद आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता फक्त फोडणीला द्यायची आहे. छान अशी कढी करणार आहे. एकच नंबर कढी करणार आहे. फक्त तुम्ही बघा आणि छान छान रिप्लाय द्या. मला अशा मिरच्यांचं तुकडं लागतं बघा कढी करताना. आणि बघा इथं कढीपत्ता आहे. आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगू का, मला ताकामध्ये का नाही बेसन पिठापेक्षा ना ज्वारीचं पीठ जास्त आवडतं. पण असू द्या, आता ज्यांना जे पीठ आवडतं त्यांनी ते पीठ टाकावं. मला जास्त करून ज्वारीचं पीठ आवडतं. आता असू दे. त्याला आपलं तेल गरम झालेलं आहे. टाकून घेतलेला आहे बघा. चांगलं परतून घेतलेलं आहे. आणि आता चवीप्रमाणे मीठ. पुन्हा कोण साखर पण घालते बघा. पण माझ्या मुलगीला साखर आवडत नाही, त्यामुळे मी साखर नाही घालणार. तर आता एकच उकळी आणायची. त्यापैकी एक उकळी आली का बंद करायचं, नाहीतर मग काय होतं कढी फुटते. म्हणून एकच उकळी आणायची. असं फक्त हलवत राहायचं. म्हणजे उकळी आली की लगेच बंद करून टाकायचं. हे बघा कढीला पण छान असा कलर आलेला आहे. फक्त एक उकळी येऊन द्यायची कढीला, म्हणजे कढी फुटत नाही. नीट अँगल धरणार लाईट असं व्यवस्थित दिसेल कलर, कारण ओरिजिनल मध्ये चांगला दिसतोय. जवळ घेऊन बघा आता कढीचा कलर पण बदललेला आहे आणि कढी शिजलेली पण आहे आणि कढी फुटली पण नाही. महत्वाची म्हणजे हे बघा छान अशी कढी आपली तयार झालेली आहे. अशा प्रकारे नक्की कढी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मी केलेली कढी आवडली का. आणि तुम्ही कशी कढी करता ते पण सांगा. तुम्ही व्हिडिओ कुठनं बघता, कुठल्या गावातनं, कुठल्या जिल्ह्यातनं बघता, कुठल्या राज्यातनं बघता ते पण सांगा मला. हे बघा आता छान उकळी आलेली आहे. आता मी बंद करणार आहे. बाळा गरम नाही खाता. कढी देऊ का तुला?